कोणीतरी हा दलित पाटील यांना अटक केल्यानंतर अनेक जे नवनवीन पुढे येत आहेत त्यामध्ये पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की जे आता बोलताय त्या बोलण्यानं तोंड बंद होतील, कारण गृहमंत्री फडणवीस असा इशारा आहे. अनेक संबंध यातून बाहेर येतील दलित पाटील तोंड. सोलापूर, नाशिक, मुंबई, पुणे आतापर्यंत साधारण 700 ते 800 कोटी रुपयाचं ड्रग्स हे जप्त केलेलं आहे. ह्याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलावं. ललित पाटील हा एक मोहरा आहे बरं का, आणि ह्या ललित पाटील प्रकरणाचा वापर किंवा गैरवापर राज्याचे गृहमंत्री राजकारणासाठी करतायत. हे अत्यंत दुर्दैव आहे. उद्या 20 तारीख नाशिकला शिवसेनेचा मोर्चा आहे ड्रग्स विरुद्ध. संपूर्ण नाशिक ड्रग्सच्या विळख्यात आहे. नाशिकसारखं शहर जे तीर्थक्षेत्र आहे, जे एक सांस्कृतिक शहर आहे, ज्या नाशिकमध्ये वीर सावरकरांपासून कुसुमाग्रजापर्यंत असे महान लोक जन्माला आले, ते संपूर्ण नाशिक त्र्यंबकेश्वरपर्यंत हे ड्रग्सच्या विळख्यात आहे. 2 मोठे कारखाने ड्रग्सचे हे नाशिकमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. कोट्यावधी रुपयाचं ड्रग्स तिथून अख्ख्या महाराष्ट्रात आणि बाहेर गेलं. महाराष्ट्रात येणारं ड्रग्स हे गुजरातमधून येतं. हे देवेंद्रजी फडणवीस यांना माहीत आहे का? आतापर्यंत किमान 1.5 लाख कोटीचं ड्रग्स गेल्या वर्षभरामध्ये गुजरातला पकडलं. जे पकडलं गेलं नाही ते महाराष्ट्रात पाठवलं जात आहे, आणि महाराष्ट्राचा उडता पंजाब करून महाराष्ट्र नशेच्या आहारी टाकायचं, महाराष्ट्र बदनाम करायचा, महाराष्ट्राची तरुण पिढी उद्ध्वस्त करायची, अशा प्रकारचे कारस्थान चालू आहे. हे जर देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल तर त्याने खुशाल या विषयाचं राजकारण करत बसावं आणि महाराष्ट्राला खड्ड्यात जाताना पाहावं. काय सांगता मला तुम्ही? हा पाटील, तो पाटील, तो पाटील. आपण गृहमंत्री आहात ना, गृहमंत्र्याच्या प्रतिष्ठेला शोभेल असं वागा आणि बोला, असे मी त्यांना हात जोडून विनंती आहे. उद्या नाशिकचा मोर्चा हा इशारा मोर्चा आहे. कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, सामान्य जनता उद्या नाशिकच्या मोर्चामध्ये सहभागी होईल. कारण नाशिकपासून संपूर्ण तो जो परिसर आहे, जिल्हा, त्र्यंबकेश्वर, तीर्थस्थानं ही ड्रग्सच्या विळख्यात सापडलेली आहे. आणि ललित पाटीलचं नाशिक कनेक्शन आपल्याला माहिती आहे. नाना पटोले असतील, अन्य काही प्रमुख नेते असतील, त्यांनी 2 कॅबिनेट मंत्र्यांचा संदर्भ दिलेला आहे, आरोप केलेले आहे की 2 मंत्री या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत. मिस्टर फडणवीस यांनी त्यांची चौकशी करावी, त्याच्यावर बोलावं. त्यासाठी एखादा चौकशी आयोग नेमावा. 2 मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, हिम्मत असेल तर म्हणतोय मी. अगर आप पे हिम्मत है तो 2 मंत्री का इस्तीफा लीजिए आप, जिसके ऊपर आरोप हो गया है. करताय का? आम्हाला का तुम्ही सांगता धमक्या देताय? आम्हाला धमक्या देऊ नका. आम्हाला धमक्या देऊन काही उपयोग नाही. तुम्ही आम्हाला फार तर काय करा, खोटी प्रकरणं परत टाकाल ना आमच्यावर, खोटे गुन्हे दाखल कराल. 2024 ची बॉर्डर लाईन लक्षात ठेवा काय होत आहे ते. 2024ला तुम्ही आहात आणि आम्ही आहात. आतापर्यंत आम्ही कधी सुडाने वागलो नाही. राजकारण हे सुडाचा कारखाना नाही. पण ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय, लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा कुटुंब आहेत, तुम्हाला सुद्धा मुलं बाळं आहेत, तुम्हाला सुद्धा मित्रपरिवार आहे, तुमचे सुद्धा व्यवहार आणि व्यापार आहेत, तुमच्या सुद्धा चोऱ्या माऱ्या या उघड झालेल्या आहेत सगळ्या. आज सत्ता आहे म्हणून तुम्ही दाबताय. या ड्रग्स प्रकरणाच्या मुळाशी जाऊन गृहमंत्र्यांनी सत्य शोधून काढलं पाहिजे. हो, मग त्याच्यावरती बोलावं ना गृहमंत्र्यांनी. टाळचिपळ्या कशा बाजूत बसल्यात नरेंद्र मोदींसारख्या? बोलावं ना त्याच्यावरती. एक ड्रग्स माफिया सांगतो पोलिसांच्या ताब्यात असताना की मला पळवून नेण्यात आलं, येरवडामधून त्याला बाहेर काढलं, 9 महिने ससून इस्पितळात त्याची खातिर केली, पावणा सरकारी म्हणून राहिला. मग मंत्र्यांच्या आदेशानं त्याची तिकडे पूर्ण व्यवस्था झाली, त्याला पळवून नेण्यात आलं. हे स्वतः तो माफिया सांगतोय. काय सांगताय तुम्ही? देवेंद्र फडणवीस यांचे डोकं ठिकाणावर आहे का गृहमंत्री म्हणून? काय त्यांनाही नैराश्यानं ग्रासलाय?
सिर्फ इजराइल के मुद्दे पे जब से पवार साहब ने अपना बयान रखा है, दो बड़े बयान सामने आए हैं। फडणवीस ने कहा है कि शरद पवार मुस्लिम राजनीति, जो तुष्टीकरण की राजनीति कर रहे हैं, मुस्लिम वोट के लिए ऐसे बयान दे रहे हैं। बात ऐसी है कि हेमंत बिस्वा ने कहा है कि शरद पवार क्या बहुत जल्द सुप्रिया सुले को हमास भेजने की तैयारी कर रहे हैं। तो ये दो बड़े रिएक्शन उनके बयान के बात ऐसी है, विश्व में क्या चल रहा है उनसे लोग वाकिफ नहीं है। ये जो है तुम्हारे असम के मुख्यमंत्री, ये तो एक जमाना में कांग्रेस के सिपाही सलाहकार रहे हैं बड़े। देवेंद्र जी, भाई देवेंद्र जी, किसको हमास में भेजना है और किसको अलकायदा में भेजना आप तय नहीं करेंगे। पहले देश को बचाइए। बात ऐसी है कि अटल बिहारी वाजपेयी की भूमिका उस बारे में क्या थी, ये पहले समझ लीजिए। विश्व के नेता, विश्व गुरु नरेंद्र मोदी जी को आपने बनाया है, लेकिन इंदिरा गांधी से पंडित नेहरू से लेकर अटल बिहारी वाजपेयी तक इजराइल और पैलेस्टाइन के संघर्ष में एक भूमिका हमारी देश की रही है। वो एक बार समझ लीजिए। सरकारें बदली फिर भी भूमिका नहीं बदली। आप इजराइल के साथ इसलिए है कि आपको ईवीएम मशीन टेम्पर करने का टेक्नोलॉजी आपको इजराइल से मिला है। पेगासस आपको इजराइल से मिला है और ऐसी बहुत सी बातें आपको इजराइल से मिली हैं, इसलिए आप ये कर रहे हैं। हम इजराइल के खिलाफ नहीं है, न पैलेस्टाइन की साइड ले रहे, लेकिन पैलेस्टाइन के बारे में, यासर अराफत के बारे में नेहरू जी से लेकर, इंदिरा जी से लेकर अटल बिहारी वाजपेयी तक एक भूमिका है। उस भूमिका का और इतिहास का अभ्यास, अध्ययन देवेंद्र भाई ने करना चाहिए। वो असम के मुख्यमंत्री तो पगला गए हैं, उनके ऊपर बात करना भी अब लगता है कि ये अच्छा नहीं है। कुछ भी बकते हैं, कुछ भी बोलते हैं। देश को समझ लीजिए और इतिहास को समझ लीजिए। एक जमाने में अपने कांग्रेस का नमक खाया है, ये भूलो मत। जिस तरह से गाजा में अस्पताल पर हमला हुआ है और जो बाइडेन वहां से देख रहा है बैठकर तेल अवीव से, ये कौन सी मानवता है। इजराइल में जिस तरह से हमास ने लोगों को मारा है, ये बहुत ही गंभीर है, दर्दनाक है। युद्ध के बाद हमने देखा है करगिल में क्या हो गया, बांग्लादेश वॉर में क्या हो गया। सामान्य जनता सबसे ज्यादा उसमें दर्द झेलना पड़ता है और हमास और इजराइल के युद्ध में भी सामान्य जनता ही मर रही है। नेता जो है बंकर में आराम से बैठे 5 स्टार। तो भाई देवेंद्र जी, एक बार जाइए आप गाजा पट्टी में और इजराइल में और इतिहास समझ लीजिए। अटल बिहारी वाजपेयी की संसद के भाषण सुनिए। अटल जी जब प्रधानमंत्री थे 2 बार, तब उनकी पैलेस्टाइन के बारे में जो भूमिका रही है वो देख लीजिए। उसके बाद ये जो युद्ध शुरू हो गया, जयशंकर जी जो हमारे एक्सटर्नल अफेयर मिनिस्टर है, उसने एक भूमिका बाद में स्पष्ट की है पैलेस्टाइन के बारे में, वो भी देख लीजिए। यहां बैठकर सबको एडवाइस देते आप, वो बंद कर लीजिए। सर, ओवैसी 23 अक्टूबर को एक जो पैलेस्टाइन और गाजा में के खिलाफ प्रोटेस्ट ऑर्गेनाइज कर रहे तमाम पॉलिटिकल पार्टीज के लीडर्स को मुझे मालूम तो सर उसमें शामिल होंगे। भाजपच्या मेळाव्यामध्ये पंतप्रधान कोण असं तर राहुल गांधींचं नाव कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेलं आहे। ठीक आहे, 2024ला पाहू ना। चलिए, थँक्यू। सर, हमास टेंबी नाक्यावर ज्यावेळेला गेला होत्या काल देवीच्या दर्शनासाठी, पोटदुखी, भीती आणि पोटदुखी, आणि जळफळाट, देवाच्या दारात तुम्ही अशी कृत्य करता, हिंदुत्ववादी समजता हा। आणि रश्मी ठाकरे तिथे आल्यावर तुम्ही घाबरून लाईट बंद करता, पंखे बंद करता। देव पाहतो आहे, हिंदुत्ववादी आहेत म्हणून सांगतोय तुम्ही, स्वतःला हिंदुत्ववादी मानताय ना। एका महिलेला घाबरताय, रश्मी ठाकरेंना घाबरताय। फडणवीस कह रहे हैं कि महायुति, हमारी जो सरकार है महायुति, इसमें कोई भी मतभेद नहीं है, कोई झगड़ा नहीं है सीट शेयरिंग को लेकर। पता चलेगा, जल्दी ही पता चलेगा। ये जो क्या अजित पवार का एक गुट है, शिंदे, बीजेपी,
हाँ, क्या होता है चुनाव में आपको पता चलेगा। सीट शेयरिंग में क्या होता है, सीट शेयरिंग के बाद क्या होता है, इलेक्शन के बाद क्या होता है, कौन रहेगा कौन जाएगा, ये सब पता चलेगा आपको। थैंक यू। सह्याद्रीची उंची म्हणजे